जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सर्व प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातलाच आज आपण घेणार आहोत 10वा सर्व पेपर, जो की सिलेबसवर आधारित आहे. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, इथं पाहू शकता बघा तुम्ही. बघा इथं पहिला प्रश्न काय दिला. तर पहिला प्रश्न असा आहे की प्रेरणा निर्माण करणाऱ्या बाबी पुढीलपैकी कोणत्या आहेत. बघा, प्रेरणा निर्माण करणाऱ्या बाबी पुढीलपैकी कोणत्या आहेत. तर यासाठी इथे 4 पर्याय दिलेत बघा आपल्याला. तर आपण पर्याय वाचो. बघा, पहिला पर्याय काय म्हणतो, प्रेरणा निर्माण करणाऱ्या बाबीमध्ये बघा प्रगतीची जाणीव बरोबर आहे, तीव्र इच्छा हे सुद्धा बरोबर आहे, अभ्यासपूरक कार्यक्रमात संधी हे तिन्ही सुद्धा बरोबर आहेत. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे, वरील सर्व. म्हणजेच बघा, प्रेरणा निर्माण करण्यामध्ये ह्या तिन्ही सुद्धा बाबी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. स्मृती म्हणजे धारणशक्ती असे मत कोणी मांडले. बघा, स्मृतीबद्दल. ठीक आहे, स्मृतीबद्दल इथे एका व्यक्तीने आपलं मत व्यक्त केले की त्यानं असं म्हटलं, स्मृती म्हणजेच काय, धारणाशक्ती. स्मृती म्हणजेच काय, धारणाशक्ती असे मत कोणी मांडले आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 एडगेल. राईट, स्मृती म्हणजेच धारणशक्ती असे कोण मत मांडले, एडगेल याने असे मत मांडलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालील स्मरणाच्या घटकापैकी कोणता पर्याय बसत नाही. बघा इथं स्मरणाबद्दल. ठीक आहे, स्मरणाबद्दल काही पर्याय दिले, तर याच्यामध्ये कोणता पर्याय बसत नाही असं विचारलेलं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, म्हणजे यापैकी नाही. म्हणजेच काय, बघा, संस्करण किंवा ग्रहण हे स्मरणाचेच घटक आहेत. त्याच्यानंतर प्रत्याभिज्ञान हा सुद्धा स्मरणाचा घटक आहे. संग्रहण किंवा धारणा हा सुद्धा स्मरणाचाच घटक आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4 यापैकी कोणताच घटक बसत नाही. म्हणजेच काय, तिन्ही सुद्धा पर्याय बरोबर आहेत आपल्यासाठी. पुढचा प्रश्न. डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या अवस्था सांगितल्या आहेत. बघा इथं काय म्हणले, डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या विकास अवस्था सांगितल्या आहेत. विकास अवस्था डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांगितलेल्या आहेत. तर त्या कोणत्या विकास अवस्था आहेत. तर यासाठी उत्तर बघू आपण. पर्याय क्रमांक 4 आहेत, वरीलपैकी सर्वच. म्हणजे कोणकोणत्या विकास अवस्था आहेत. बघा, बोधात्मक आहे, भावनात्मक विकास अवस्था आणि कार्यात्मक विकास अवस्था. या तिन्ही सुद्धा बघा डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या या 3 विकास अवस्था सांगितलेल्या आहेत, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा, भाषेतील वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार यांचे आकलन झाल्यास विद्यार्थी जेव्हा लिहिताना त्याचा वापर स्वतःच्या शैलीने करतो, ही संकल्पना कशाशी निगडीत आहे. बघा इथं संकल्पना दिलेली आहे. भाषेतील वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार यांचे आकलन जेव्हा होते, तेव्हा आकलन झाल्यास विद्यार्थी जेव्हा लिहिताना वाक्यप्रचार, म्हणी आणि अलंकार याचा वापर करतो स्वतःच्या शैलीने, तेव्हा ही संकल्पना कशाशी निगडीत आहे. ठीक आहे, इथं बघा, तर ही संकल्पना कशाशी निगडीत आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उपयोजनाशी संबंधित आहे. बघा, समजा तुम्ही शिक्षक झालात आणि तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार हे तुम्ही शिकवलात आणि जेव्हा विद्यार्थी शिकल्यानंतर त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या रायटिंग स्किलमध्ये करतात, तेव्हा ही संकल्पना कशाशी निगडीत येते, उपयोजनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. चला, पुढचा प्रश्न आहे की केवढा मोठा धबधबा हा वाक्यप्रकार सांगा. बघा, वाक्याचा प्रकार सांगायचा आपल्याला. वाक्य दिले केवढा मोठा धबधबा हा. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न. घरामध्ये ठिकठिकाणी टिंब लावले होते. बघा इथं काय दिलं, घरामध्ये ठिकठिकाणी टिंब लावले होते. ठीक आहे, बघा, तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4. तर इथं आरसा लावले होते येत नाही, आरशी लावले होते येत नाही. तर याचं काय तर प्लुरल फॉर्म येतं अनेक वचन आरसे. घरामध्ये ठिकठिकाणी काय लावले होते, आरसे लावले होते. पुढचा प्रश्न पाहू. गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो. या वाक्यातील उभयन्वयी अव्यय ओळखा. तर बघा इथं वाक्य दिले की गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो. याच्यामध्ये आपल्याला काय उभयन्वयी वाक्य ओळखायचं आहे, शब्द ओळखायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 स ब ब. काय येते, स ब ब. हे काय झालं, आपला उभयन्वयी अव्यय झाला. पुढचा प्रश्न. प्रयोग ओळखा. तू सावकाश चालतोस. वाक्य दिले, हे कोणता प्रयोग आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिलेला कर्तरी प्रयोग आहे. काय आहे, कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिलेला. पुढचा प्रश्न. जमाव या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. बघा, जमाव हा शब्द दिला आहे, तर ज हा वर्ण आहे, तर तो कोणत्या प्रकारचा आहे.
तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 दंत तालव्य वर्ण आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा इथं काय म्हणले, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. ठीक आहे, वाक्य दिले त्याच्यामध्ये अंडरलाईन पार्ट आहे, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. ठीक आहे, वाक्य काय दिलं बघा, माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम हिज फर्स्ट जॉब येस्टरडे. बघा, माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम हिज फर्स्ट जॉब येस्टरडे. इथं अंडरलाईन केलेला भाग आहे गॉट द सॅक. तर याचा आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 वॉज डिसमिस फ्रॉम. वॉज डिसमिस फ्रॉम म्हणजेच काय, आपण गॉट द सॅकला आपण वॉज डिसमिस फ्रॉमला रिप्लेस करू शकतो. बघा, माय फ्रेंड वॉज डिसमिस फ्रॉम हिज फर्स्ट जॉब येस्टरडे. ठीक आहे, म्हणजेच काय, गॉट द सॅक फ्रॉमला आपण काय म्हणू शकतो, वॉज डिसमिस फ्रॉम. पुढचा प्रश्न, फाइंड द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला सांगायचं, चुकीचा स्पेलिंग सांगायचं आहे. ठीक आहे, तर इथं बघा एक्स्टसी बरोबर आहे, व्हिटॅमिन बरोबर आहे, नॅशनल बरोबर आहे, फक्त इथं ग्रामरची स्पेलिंग चुकलेली आहे. इथं ए यायला पाहिजे. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न, कंप्लीट द गिवन सेंटेन्स. कंप्लीट द गिवन सेंटेन्स, वाक्य दिले त्याला कंप्लीट करायचे. बघा, वाक्य काय बघा, आय हॅव बीन फॉर द एक्झामिनेशन सिन्स 2018. बघा इथं सिन्स वापरलं आहे. ठीक आहे, सिन्सचं बघा उत्तर काय येतं, मग उत्तर पर्याय क्रमांक 2 आय हॅव बीन प्रिपेरिंग. काय येते उत्तर, आय हॅव बीन प्रिपेरिंग. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. आय हॅव बीन प्रिपेरिंग म्हणजेच इथं कोणता काळ तयार होतो बघा, आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कोणता काळ तयार होतो इथं, आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ इथं तयार होतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज लॉन्चिंग न्यू स्कीम फॉर द पुअर. आयडेंटिफाय द टाईप ऑफ टेन्स. ठीक आहे, काळाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. वाक्य दिले बघा, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज लॉन्चिंग. तुमचा काळ या 2 शब्दामध्ये आहे. बघा, क्रियापदा ING लागलं म्हणजे कंटिन्युअसमध्ये गेलं. ठीक आहे, मग वाक्य कंटिन्युअस आहे, पण कोणतं कंटिन्युअस हे बघू आपण. मेन वर्बच्या अगोदर बघा इथं हेल्पिंग वर्ब कोणता वापरला, इथं इज नावाचा. इज कधी येतं तुमचं प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणजे इथं तुमचा कोणता काळ तयार होतो बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा इथं किती ऑप्शन आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 3 आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द गिवन वर्ड. बघा, सिमिलर वर्ड सिनॉनिम द्यायचे. कोणत्या शब्दाला, दिलेल्या शब्दाला सिनॉनिम द्या. दिलेला शब्द काय बघा, कमेन्स. कमेन्स या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द द्यायचे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बिगिन. म्हणजे काय, सुरुवात करणे, हा त्याचा आपण सिनॉनिम घेऊ शकतो, सुरुवात करणे. पुढचा प्रश्न आपल्याला, पुढचा प्रश्न असा आहे की यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास काय म्हणतात. बघा, यशवंतराव चव्हाण, एक मिनिट, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास काय असे म्हटले जाते. तर यासाठी 4 पर्याय दिलेत बघा. तर योग्य पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 प्रीती संगम. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास काय म्हणून संबोधले जाते, प्रीती संगम म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न आपल्याला, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या, बघा, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवे मोठे राज्य आहे. बघा, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवे राज्य आहे. बघा, तुमचे 2 प्रश्न कव्हर झाले तिथं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरं राज्य आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवं राज्य आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 दुसरं राज्य आहे. पहिला नंबर कोणाचा लागतो, UPचा लागतो. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा नंबर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न असा आहे की भारतामध्ये कोणत्या राज्यातून सर्वात जास्त लोकसभेवर सदस्य निवडून जातात. बघा, असं कोणतं राज्य आहे भारतामधलं ज्यामधून सर्वात जास्त सदस्य लोकसभेवर निवडून जातात. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. बघा, उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त सदस्य हे लोकसभेवर निवडून जात असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. महाराष्ट्रामधून अनुक्रमे लोकसभेवर आणि राज्यसभेवर किती निवडून जातात. बघा, इथं काय म्हणलं आहे, महाराष्ट्रामधून. ठीक आहे, महाराष्ट्रामधून लोकसभेवर आणि राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 म्हणजेच किती, 48 आणि 19. लोकसभेवर 48 आणि राज्यसभेवर 19 सदस्य निवडून जातात. पुढचा प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे. NDA म्हणजेच काय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या मूलद्रव्यापासून तयार झालेल्या जटिल संयोगांना कर्बोदके असे म्हणतात. बघा, कोणत्या मूलद्रव्यापासून तयार झालेल्या संयोगांना जटिल कर्बोदके असे म्हणतात. ठीक आहे, जटिल संयोगांना कर्बोदके असे म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच. म्हणजेच काय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यापासून तयार झालेल्या जटिल संयोगांना कर्बोदके असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहू. व्हिटॅमिन B7 याचे रासायनिक नाव काय आहे. व्हिटॅमिन B7 याचे रासायनिक नाव काय आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बायोटीन.
काय आहे त्याचं? व्हिटॅमिन B7चं रासायनिक नाव आहे बायोटीन. पुढचा प्रश्न, स्त्रियांमध्ये वांझपणा तसेच मृत बालक जन्माला येणे हा परिणाम कशाच्या अभावामुळे दिसून येतो? बघा, स्त्रियांमध्ये वांझपणा तसेच मृत बालक जन्माला येणे हा परिणाम कोणत्या विटॅमिन्समुळे होतो? विटॅमिन्सच्या अभावामुळे होतो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ई जे आहे त्यामुळे स्त्रियांमध्ये वांझपणा आणि मृत बालक जन्माला येणे ही समस्या उद्भवते, त्याच्या अभावामुळे उद्भवते. राईट, विटॅमिन ईचा जर अभाव असेल तर त्यामुळे या समस्या येत असतात. पुढचा प्रश्न, हत्ती रोगाचा प्रसार टिंब डासाची मादी करते. बघा, हत्ती रोगाचा प्रसार कोणत्या डासाची मादी करते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 क्युलेक्स डासाची मादी हत्ती रोगाचा प्रसार करते. पुढचा प्रश्न, आकाशाचा निळा रंग हा कशाचा परिणाम आहे? बघा, आकाशाचा निळा रंग हा कशाचा परिणाम आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 प्रकाशाचे विकिरण हा आकाशाचा निळा रंग परिणाम आहे. पुढचा प्रश्न, बघा इथं एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आणि विक्री किंमत 30 रुपये आहे, तर व्यवहारातील शेकडा तोटाचे प्रमाण किती? बघा इथं काय करायचं आहे, अशा वेळेस 50 आणि 30 मधला फरक काढायचा. किती येईल? 20 आणि खरेदी किंमत किती आहे? 50. ठीक आहे, मग इथं काय शेकडा तोटा विचारले, 100 करा. राईट, बघा उत्तर काय ते तुमचं हे सोडून घ्या. उत्तर येते तुमचं पर्याय क्रमांक 2 40% उत्तर येते. तोटाचे प्रमाण किती झाले? 40%. पुढचा प्रश्न, बघा इथं बेरीज दिलेली आहे. योग्य पॉईंट वगैरे वापरून बेरीज सोडा. तुम्हाला हे सध्या मी उत्तर सांगतोय. पर्याय क्रमांक उत्तर येतं 1 आहे, 116.55. पुढचा प्रश्न, एका गावात 15,000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया 3/5 पुरुष असून उर्वरित बालके, तर बालकांची संख्या किती? बघा, 15,000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया 3/5 पुरुष असून आणि उरलेली सगळी बालके आहेत, तर ती बालकांची संख्या आपल्याला सांगायची आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 3,000 बालके आहेत. किती आहेत? 3,000 बालके आहेत. पुढचा प्रश्न, विकास संस्थेत मुलामुलींचे प्रमाण 8:5 आहे. जर मुलींची संख्या 160 असेल तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? ठीक आहे, बघा इथं तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 416 आहे. किती आहे? विद्यार्थ्यांची संख्या आहे 416 आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुन्हा बेरीज आहे. बघा इथं डायरेक्ट मी उत्तर सांगतो सध्या. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं बघा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. तर मित्रांनो उत्तर देण्याशिवाय तुमच्यावरती आलेली आहे. बघा 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे, भारतातील सर्वात लांब हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सर्वात लांब जो हिराकूड प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर आहे? 4 पर्याय दिलेत बघा, महानदी, गंगा नदी, यमुना नदी आणि कृष्णा नदी. जो पर्याय बरोबर आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 10वा सराव पेपर घेतलेला आहोत, जो की महत्त्वाचा होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.